Students, now we see what is menstrual cycle. मेन्स्ट्रुअल सायकल त्याला मराठीमध्ये आर्तव चक्र किंवा ऋतुचक्र असं म्हटलं जातं. ह्या मेन्स्ट्रुअल सायकलची डेफिनेशन या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे बघा. पहिल्या ठिकाणी आपल्याला दिसते. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अंडरगोज सम चेंजेस ॲट प्युबर्टी and those changes repeat at the interval of every 28 to 30 days. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे हे जे आर्तव चक्र आहे हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये घडणारी प्रक्रिया आहे. आणि ह्या स्त्री प्रजनन संस्थेमध्ये काही बदल घडत असतात. कधी घडतात? ड्युरिंग प्युबर्टी एज म्हणजे यौवनावस्थेमध्ये या प्रजनन संस्थेमध्ये काही बदल घडतात आणि हे प्रत्येक 28 ते 30 दिवसांनी रिपीट होतात. रिपीट होतात म्हणजे पुन्हा पुनरावृत्ती होते या बदलांची. दीज रिपिटेटिव्ह चेंजेस आर कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुअल सायकल. आणि या पुनरावृत्तीनं होणाऱ्या बदलांना आर्तव चक्र, मेन्स्ट्रुअल सायकल किंवा ऋतुचक्र असं म्हटलं जातं. काय घडते बघा. During 28 to 30 days, there are changes in female reproductive system during puberty age, and these changes are repetitive changes. These changes are repeated again after 28 to 30 days, again after 28 to 30 days. These changes are called as menstrual cycle. Menstrual cycle is a natural process. ही एक नैसर्गिक प्रक्रिया controlled by 4 हार्मोन्स. हे जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे ही 4 आपण हार्मोनला संप्रेरक म्हणतो. तर 4 संप्रेरकांमार्फत या मेन्स्ट्रुअल सायकलचं नियंत्रण होतं. दोज 4 हार्मोन्स आर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. या ठिकाणी आपल्याला दिसते बघा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन FSH. हार्मोनचं नाव आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. वहीमध्ये लिहून काढली पाहिजेत. 4 हार्मोन जी मेन्स्ट्रुअल सायकल कंट्रोल करतात त्यातलं पहिलं जे आहे ते FSH आणि FSHचा लॉंग फॉर्म आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजे पुटिका ग्रंथी संप्रेरक असं आपण म्हणतो. सेकंड इज ल्युटिनायझिंग हार्मोन LH, ल्युटिनायझिंग हार्मोन. थर्ड वन इज इस्ट्रोजन. तिसरा हार्मोनचं नाव आहे इस्ट्रोजन. अँड फोर्थ वन इज प्रोजेस्टेरॉन. दीज आर द 4 हार्मोन्स विच कंट्रोल मेन्स्ट्रुअल सायकल. इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन अँड फोर्थ वन इज LH, ल्युटिनायझिंग हार्मोन. One of the several follicle in the ovary start to develop along with the oocyte present in it. म्हणजे काय होतं की ओव्हरीमध्ये म्हणजे आपल्या अंडाशयामध्ये असणाऱ्या स्त्री प्रजनन संस्थेच्या अंडाशयामध्ये असणाऱ्या असंख्य पुटीपैकी फॉलिकल म्हणजे पुटी, एक पुटी जी आहे ती त्या पुटीमध्ये काय असणार आहे उसाईट. त्याला आपण या ठिकाणी शब्द दिसतोय बघा आपल्याला उसाईट. या फॉलिकलमध्ये उसाईट असणार आहे आणि त्याची त्या फॉलिकलची डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते. आता फॉलिकल कुठं आहे बघा इथं खाली डायग्राममध्ये दिसतंय. ह्या फॉलिकलची डेव्हलपमेंट आणि याच्यामध्ये हे आतमध्ये ब्ल्यू कलरमध्ये उसाईट आपल्याला दिसते. दीज आर द ग्रोईंग फॉलिकल्स अलॉंग विथ उसाईट. म्हणजे या ओव्हरीमधून एक फॉलिकल ओव्हरी स्टार्ट टू डेव्हलप अलॉंग विथ उसाईट प्रेझेंट इन इट. म्हणजे या ओव्हरीमध्ये असणाऱ्या असंख्य फॉलिकलपैकी एक फॉलिकल जे आहे पुटिका जे आहे त्या पुटिकेची वाढ व्हायला सुरुवात होते, ग्रोथ व्हायला सुरुवात होते. अंडर द इफेक्ट ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. आता ही जी फॉलिकलची डेव्हलपमेंट आपल्याला दिसते ही कुणामुळं घडायला लागलेली आहे तर FSH या हार्मोनमुळं. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन नावामध्येच दिसतंय आपल्याला स्टिम्युलेटिंग हार्मोन. स्टिम्युलाय म्हणजे काय उद्दीपन. उद्दीपन म्हणजे काय प्रेरणा देणं. जसं आपण लाजाळूच्या झाडाला स्पर्श केल्यानंतर त्याची पानं मिटतात. दॅट मीन्स दे आर स्टिम्युलाइज्ड ड्यू टू आवर टच. आपल्या स्पर्शामुळं त्यांना उद्दीपन मिळालं, हार्मोन्स सिक्रेट झाले आणि
त्यांना एक संदेश मिळाला आणि ती पानं काय होतात, मिटतात. तसं हे जे फॉलिकल असतं, या फॉलिकलच्या ग्रोथसाठी हे स्टिम्युलेटिंग हार्मोन कारणीभूत असतं आणि या ठिकाणी आपल्याला फॉलिकलची ग्रोथ होताना दिसते ड्यू टू फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. अगेन व्हॉट हॅपन्स हिअर? अंडर द इफेक्ट ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, दिस डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रेट इस्ट्रोजन. या ठिकाणी आकृतीमध्ये बघा, इस्ट्रोजन हे एक हार्मोन आहे. वरती 4 नावं जी आपण हार्मोनची घेतलेली त्यातील हा इस्ट्रोजन आहे आणि हा इस्ट्रोजन कोण तयार करतं आहे, तर हे डेव्हलपिंग फॉलिकल जे आहे, या डेव्हलपिंग फॉलिकलपासून इस्ट्रोजन हे हार्मोन तयार व्हायला लागतं. एंडोमेट्रियम ऑफ द युटेरस, युटेरस म्हणजे गर्भाशय, आणि गर्भाशयाच्या आतमधला अंतस्तर जो आहे त्याला आपण म्हणतो एंडोमेट्रियम, स्टार्ट टू डेव्हलप. या युटेरसच्या आतमधलं जे अस्तर आहे, या अस्तराला आपण एंडोमेट्रियम म्हणतो आणि या अस्तराची वाढ व्हायला सुरुवात होते. ड्युरिंग फर्स्ट सायकल और रिजनरेट ड्युरिंग सबसिक्वेंट सायकल अंडर द इफेक्ट ऑफ इस्ट्रोजन. हे इस्ट्रोजन हार्मोन तयार झालं की युटेरसमधलं एंडोमेट्रियम म्हणजे फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल असेल किंवा सबसिक्वेंट त्याच्या पुढच्या मेन्स्ट्रुअल सायकल असतील, या प्रत्येक वेळेला हे एंडोमेट्रियम याची वाढ होताना, कशामुळे वाढ होते या एंडोमेट्रियमची? ड्यू टू सिक्रेशन ऑफ इस्ट्रोजन हार्मोन. मीनव्हाईल डेव्हलपिंग फॉलिकल कंप्लीट इट्स डेव्हलपमेंट. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये इथं आपल्याला दिसते ह्या फॉलिकलची डेव्हलपमेंट व्हायला लागलेली आहे आणि एका पर्टिक्युलर टाईममध्ये त्याची डेव्हलपमेंट, ग्रोथ त्या फॉलिकलची पूर्ण होते. आणि पूर्ण होत असतानाच त्यांनी काय सिक्रेट केलेलं आहे? इस्ट्रोजन. आणि या इस्ट्रोजनच्या प्रभावामुळं या ठिकाणी आपल्याला हे एंडोमेट्रियम डेव्हलप होताना दिसतंय. एंडोमेट्रियम इनसाइड युटेरस, त्याची डेव्हलपमेंट या इस्ट्रोजनमुळे होताना आपल्याला दिसते. इट बस्ट अंडर द इफेक्ट ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन. कुठं आलो बघा आपण? या डायग्रॅमजवळ आलो. काय बस्ट झालं? फॉलिकल बस्ट झालं. फॉलिकल कुणामुळं बस्ट झालं? LH हार्मोन. LH म्हणजेच काय तर ल्युटिनायझिंग हार्मोनमुळं हे जे फॉलिकल होतं ते बस्ट झालं आणि बस्ट झाल्यामुळं त्याच्यातून उसाईट बाहेर पडलं. ल्युटिनायझिंग हार्मोन अँड उसाईट इज रिलीज्ड. त्या फॉलिकलमध्ये कोण होतं? उसाईट होतं आणि ते उसाईट काय झालं? त्या फॉलिकलमधून बस्ट झाल्यानंतर बाहेर पडलं. दिस इज कॉल्ड ॲज ओव्ह्युलेशन. ही जी डायग्रॅम या ठिकाणी दिसते, या डायग्रॅमला नाव आहे ओव्ह्युलेशन. म्हणजे बस्टिंग ऑफ फॉलिकल अँड रिलीज ऑफ उसाईट फ्रॉम फॉलिकल, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज ओव्ह्युलेशन. त्या प्रक्रियेला आपण ओव्ह्युलेशन म्हणणार आहे. रिमेनिंग टिश्यू ऑफ द बस्ट फॉलिकल फॉर्म्स कॉर्पस ल्युटियम. या ठिकाणी दिसतंय बघा. आता जेव्हा उसाईट बाहेर पडणार आहे तेव्हा जो फॉलिकलचा भाग राहिलेला आहे त्या भागाला म्हणायचं कॉर्पस ल्युटियम. उसाईट बाहेर पडून फॉलिकलचा राहिलेला जो भाग आहे त्याला म्हटलं आपण कॉर्पस ल्युटियम. कॉर्पस ल्युटियम स्टार्ट टू सिक्रेट प्रोजेस्टेरॉन. चौथा हार्मोन आला बघा. आणि हा चौथा हार्मोन कुणी तयार केलेला आहे? प्रोजेस्टेरॉन हा हार्मोन कॉर्पस ल्युटियमनं तयार केलेला आहे. कॉर्पस ल्युटियम कुणापासून तयार झालं? फॉलिकलची जी बॉडी होती बस्ट झाल्यानंतर रिमेनिंग पार्ट ऑफ फॉलिकल दॅट क्रिएट्स कॉर्पस ल्युटियम अँड दिस कॉर्पस ल्युटियम प्रोड्यूस और सिक्रेट प्रोजेस्टेरॉन हार्मोन. Endometrial glands secrete their secretion under the effect of progesterone. प्रोजेस्टेरॉनच्या परिणामामुळं एंडोमेट्रियम ग्लँड ज्या आहेत त्यांच्यापासून सिक्रेशन व्हायला सुरुवात होते. सच एंडोमेट्रियम इज रेडी फॉर इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो. आणि म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला ह्या डायग्रॅममध्ये आपल्याला अप टू 28 डेजपर्यंतची ही डायग्रॅम आहे आणि इथं एंडोमेट्रियमचं पूर्ण वाढ, रिजनरेशन झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि डेव्हलपमेंट झाल्यानंतर दॅट एंडोमेट्रियम इज रेडी फॉर इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो. म्हणजे या गर्भाशयाच्या अंतःस्तरातील ग्रंथी स्त्रवण्यास सुरुवात होते आणि अंतस्तर जो आहे त्या गर्भाशयाच्या आतमधला स्तर जो आहे तो भ्रूणाच्या रोपणासाठी तयार होतो. आता ह्या डायग्रॅमला आपण जरा समजून घेऊया. या ठिकाणी बघा एक ग्लँड दिसते, पिच्युटरी ग्लँड आहे.
आपल्या मेंदूच्या खालच्या बाजूला असणारी ही ग्लँड आहे आणि ही ग्लँड हार्मोन सिक्रेट करते. कोणते हार्मोन आपण बघितले? FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन अँड LH ल्युटिनायझिंग हार्मोन. आता डायग्रॅम काळजीपूर्वक जर आपण बघितलं, इथं काय लिहिलं आहे बघा, चेंजेस इन द ओव्हरी ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन. म्हणजे ही सायकल जी आहे ही आपल्याला मेन्स्ट्रुअल सायकल जी दिसते त्याच्यामध्ये ओव्हरीत कशा पद्धतीनं चेंज होतो. आपण पहिल्यांदा बघितलं की ओव्हरीमध्ये फॉलिकल्स असतात आणि ह्या ओव्हरीमधल्या एका कोणत्या तरी फॉलिकलची डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते. म्हणजे हे फॉलिकल डेव्हलप होताना आपल्याला दिसत आहे. इथं पूर्ण ग्रोथ झालेलं फॉलिकल आणि इथं हे जे फॉलिकल आहे याच्यातून उसाईट बाहेर पडले. हे उसाईट बाहेर पडल्यानंतर जो फॉलिकलचा राहिलेला भाग आहे त्याच्यापासून काय तयार झालं? कॉर्पस ल्युटियम. आणि फॉलिकलमधून हे उसाईट बाहेर पडण्याची जी प्रक्रिया आहे त्याला म्हणायचं ओव्ह्युलेशन. रिलीज ऑफ उसाईट फ्रॉम टोटली ग्रोन फॉलिकल, दॅट इज कॉल्ड ॲज ओव्ह्युलेशन. नेक्स्ट, ह्या फॉलिकलपासून आपल्याला जी काही कॉर्पस ल्युटियम मिळालेला आहे त्या कॉर्पस ल्युटियम काय तयार करतात? प्रोजेस्टेरॉन हार्मोन. आणि पुन्हा या कॉर्पस ल्युटियमचं कन्व्हर्जन पुन्हा कॉर्पस अल्बिकन्समध्ये होतं आणि हे कॉर्पस अल्बिकन्स जे आहेत ते पुन्हा इस्ट्रोजन हे हार्मोन तयार करताना आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर खालची आपण डायग्रॅम जर बघितली काळजीपूर्वक तर टोटल मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे ती 4 फेजमध्ये डिव्हाइड झालेली आहे. त्यातला पहिला फेज जो आहे तो आहे पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन. आणि हा जो पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन आहे इथं तुम्हाला डेट दिसत आहेत तुम्हाला बाळांनो, 1 2 3 4 अप टू 28 डेज. म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे ती जवळपास 28 डेजच्या कालावधीनं रिपीट होते. म्हणून या ठिकाणी आपल्याला ग्राफमध्ये 28 डेज सिरियली दिसत आहेत. आणि हे मेन्स्ट्रुअल सायकल 4 पार्टमध्ये जी डिव्हाइड झालेली आहे त्यातला पहिला पार्ट आहे पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन. दुसरा पार्ट जो आहे तो पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. तिसरा पार्ट जो आहे दॅट इज ओव्ह्युलेशन पिरियड. अँड फोर्थ पार्ट दॅट इज पिरियड ऑफ सिक्रेशन ऑफ ग्लँड्स इन एंडोमेट्रियम. आता हे पुस्तकामध्ये नावं दिसत आहेत, तुम्ही 4 भाग लिहून घेऊ शकताय. फक्त ग्राफमध्ये बघा काय होतं. पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन म्हणजे जेव्हा हे फॉलिकल बस्ट होतं तेव्हा उसाईट बाहेर पडणार आहे, एंडोमेट्रियम तयार होणार आहे आणि एंडोमेट्रियम आणि हे उसाईट जेव्हा फर्टिलाइज होणार नाही तेव्हा ते डिजनरेट व्हायला सुरुवात होतं. आणि डिजनरेट होत असताना ब्लिडिंग प्रोसेस जी होते ती प्रोसेस किती कालावधीपर्यंत असू शकते? 4 पहिल्या दिवसापासून 4 ते 5 दिवसापर्यंत. नंतर हा ब्लिडिंग प्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा एंडोमेट्रियम, या ठिकाणी नावच दिले बघा, पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. म्हणजे नव्यानं पुन्हा उसाईट किंवा एक सेल फर्टिलाइज होण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी एंडोमेट्रियमची गरज आहे. आणि हे एंडोमेट्रियम नव्यानं तयार होण्याची प्रक्रिया हे 4थ्या किंवा 5व्या दिवसापासून सुरुवात होते. ते कधीपर्यंत होतं? 14व्या दिवसापर्यंतचा जो कालावधी आहे त्याला म्हणायचं पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. म्हणजे अंतस्तर, गर्भाशयाच्या आतमधला स्तर निर्माण होण्याचा कालावधी जो आहे तो बिटवीन 5 to 14 डेज. 14वा दिवस जो आपण म्हणतो त्या 14th डे, दॅट डे इज कॉल्ड ॲज ओव्ह्युलेशन पिरियड. और मे बी 14th, 15th or 16th, these 3 days are called as ovulation period. Again, after ovulation, there is a period of secretion of glands in endometrium that may be from 17th to 28 days. After again 28 days, same cycle restart. Again आफ्टर 28 डेज सेम सायकल रिस्टार्ट. म्हणजे पुन्हा पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन्स, एक सेल फर्टिलाइज झाला नाही की पुन्हा पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन, पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम, ओव्ह्युलेशन पिरियड आणि पिरियड ऑफ सिक्रेशन ऑफ ग्लँड्स इन एंडोमेट्रियम स्टार्ट होईल. इफ उसाईट इज नॉट फर्टिलाइज्ड विदिन 24 hours, या ठिकाणी उसाईट म्हणजे एक सेल असणार आहे. 24 तासाच्या आतमध्ये जर एक सेलचं फर्टिलायझेशन झालं नाही
कॉर्पस ल्युटिनम बिकम्स इनॅक्टिव्ह अँड ट्रान्सफॉर्म्स इनटू कॉर्पस अल्बिकन्स. आपण बघितलं मग अशा आकृतीमध्ये कॉर्पस ल्युटिनम जे आहे तो प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करते आणि 24 आवरमध्ये जर उसाईट फर्टिलाइज झालं नाही तर कॉर्पस ल्युटिनमचं कन्व्हर्जन कॉर्पस अल्बिकन्समध्ये होतं. ड्यू टू दिस सिक्रेशन ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन स्टॉप्स कम्प्लिटली. कॉर्पस ल्युटिनमचं कन्व्हर्जन कॉर्पस अल्बिकनमध्ये झालं की जे हार्मोन्स आहेत इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे पूर्णपणे यांचं सिक्रेशन थांबतं. एंडोमेट्रियम स्टार्ट टू डिजनरेट इन ॲब्सेन्स ऑफ दीज टू हार्मोन्स. एंडोमेट्रियम म्हणजे अंतस्तर जो आहे गर्भाशयाचा तो अंतस्तर डिजनरेट त्याचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते. Tissues of degenerating endometrium and unfertilized ovum are discarded out through vagina. This is accompanied with continuous bleeding. आपण बघितलं की ड्युरिंग 1st to 5th days हे अनफर्टिलाइज्ड एग किंवा एंडोमेट्रियम डिजनरेटेड एंडोमेट्रियम अलॉंग विथ ब्लड स्टार्ट ब्लीडिंग थ्रू व्हॅगिना. ब्लीडिंग कंटेन्स ॲप्रॉक्सिमेटली ऑफ 5 days. दिस इज कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुएशन. ब्लिडिंग कधीपर्यंत चालू राहू शकतं? अप्रॉक्सिमेटली अप टू 5 days. अनलेस द ओसाइट इज फर्टिलाइज्ड अँड एम्ब्रियो इज इम्प्लांटेड. दिस प्रोसेस इज रिपीटेड एव्हरी मंथ. अनलेस द ओसाइट इज फर्टिलाइज्ड. जोपर्यंत ओसाइटचं फर्टिलायझेशन होत नाही तोपर्यंत मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे ती पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे ड्युरिंग एव्हरी मंथ. If the embryo is implanted, repetition of this cycle is temporarily stopped till the काय सांगितले बघा till the parturition. till इथला शब्द बघा till the parturition. parturition म्हणजे प्रसूती. If the embryo is implanted म्हणजे ओसाइटचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होणार आहे? एम्ब्रिओ तयार होणार आहे आणि या एम्ब्रिओचं इम्प्लांटेशन हे एंडोमेट्रियममध्ये होणार आहे. आणि एकदा का एम्ब्रिओचं इम्प्लांटेशन झालं की मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे ती टेम्पररीली स्टॉप होणार आहे. म्हणजे ठराविक कालावधीसाठी ती काय होणार आहे? बंद होणार आहे. कधीपर्यंत बंद होणार आहे? प्रसूतीच्या कालावधीपर्यंत बंद होणार आहे. till the parturition and thereafter period of breastfeeding. म्हणजे त्याचबरोबर प्रसूती झाल्यानंतरसुद्धा दुग्धपानाच्या कालावधीपर्यंत मेन्स्ट्रुअल सायकल ही बंद राहणार. मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस अँड द वुमन एक्सपिरियन्स सेव्हर पेन्स ड्युरिंग दिस पिरियड. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि या कालावधीमध्ये स्त्रियांना त्रास होत असतो. सेव्हर वीकनेस इज फेल्ट ड्यू टू हेवी ब्लिडिंग. त्याचबरोबर या कालावधीत थकवा जाणवतो. देर इज हायर पॉसिबिलिटी ऑफ इन्फेक्शन्स टू ड्युरिंग दिस ओव्हरऑल पिरियड. ड्यू टू ऑल सच रिझन्स देर इज अ नीड ऑफ रेस्ट अलॉंग विथ स्पेशल पर्सनल हायजीन. या कालावधीमध्ये स्त्रियांना संसर्गाचीही शक्यता असते आणि या कारणांमुळे या दिवसांमध्ये विशेष वैयक्तिक स्वच्छतेबरोबर विश्रांतीची सुद्धा गरज असते.